अध्याय 5. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुवे नमः. जय जयाजी गुरुराया मोरेश्वर महाराजया. नमन तुमच्या पाया करा छाया कृपेची. तुमची या कृपेची नौका परतीरा न्यावे बालका. मनी धरीला जो आवंका तो सिद्धी नेका दयानिधी. ऐका आता श्रोतेजन कथा हे पुण्य पावन. जे ऐकता वैकुंठ भवन. लक्ष्मी नारायण संवाद हा. ऐका श्रोते सर्वजन ब्राह्मणाचे महात्म्य अपूर्व. मागे कथिले तुम्हा ते सर्व आताही अपूर्व आकर्णी. जे श्री विष्णू स्वये आपण श्री लक्ष्मी प्रती करीतसे श्रवण. तेची ऐका सावधान करुनी मन एकाग्रपै. एकदा मिळून सर्व कृष्ण कुमार. खेळत होते तेव्हा अपार. खेळत खेळत प्रवेशले दूर. एका अरण्या माझी ते. तव तेथे खेळता चेंडू उसळला. तो ते जाऊन एका कुपा माझी पडला. तव तेथे पातला अर्भक मेळा. पाहती कुपा लागिते. तेथे आश्चर्य देखिले नयनी. तया कुपा माझी तक्षणी. कृकलासी देखिला तयांनी. कृकलाश म्हणजे सरडा तो सरड पर्वता ऐसा. कांती सुवर्णमय सहसा. म्हणती आजवरी सरड ऐसा न देखो निज दृष्टी. मग समग्र मिळोनी एके ठाई. प्रवर्तक झाले त्याची डोई. सर्व मिळोनी ते समयी. कर्षिते झाले तया ते. चर्मबंधनी बांधिला दृढ. तव बोलता झाला तो सरड. हे मूल हो सर्वही मूढ. तुम्हा माझी प्रौढ तो कवण. मनुष्यवाणी तो बोले पाही. आश्चर्य करू लागले सर्वही. मग सांब प्रद्युम्न ते समयी. बोलते झाले तया ते. म्हणती चतुरपणे बोलशी भाषा. तरी तू आहेस कवण महापुरुषा. तुझी तव भावया ऐशी दशा. कारण काय निवेदी. मग तो सरड ते काळी पाही. व तथा झाला तया ते देही. म्हणे मूल हो ऐका सर्वही. पूर्वकथन माझे हे. पूर्वी मी नृग राजेंद्र. देख इक्ष्वाकुवंशी. असे एक राज्यभार चालवी. विवेक धर्म न्याय प्रतापी. दान करीतसे अपार. अमित माझा कारभार. वयसा सुवर्णमय साचार. देखुनी सुरवर मानवती. ऐसे असता एकेकाळी. मलमासाची या पर्वकाळी. पाचारुनी विप्रमंडळी. गोदाने तोषवितसे. सलक्षणी सालंकार युक्त. सहस्त्र गोदाने देतसे नित्य. पुढे परिसीचे वृत्तांत वर्तला तो अवधारा. एका ब्राह्मणा ते धेनू दिधली दान. तव ते कळपात आली पळून. दुसरे दिनी सेवकी धरून उभी केली दानार्थ. मी संकल्पयुक्त पाही. दान दिधले ते समयी. ब्राह्मण घेऊन जाता स्वगृही. पूर्व दिवशीचा भेटला द्विजवर. तयाने ती धेनू ओळखली. म्हणे मज हे काल दान आली. येरू म्हणे राये आताची दिधली. मज लागुनी स्वामिया. मी तो न देई तुम्हा ते. येरू जाऊन देई तया ते. कलह मांडिला उभयता ते. आले धावत मज लागी. मग मी समजावी दोघांते. नेणोनी अपराध घडला माते. म्हणे हिचेने पालटे तुम्हा ते. धेनू देतो दुसरी मी. ऐसे तया ते समजाविता. तव ते नायकती उभयता. मग सहस्त्र गोदाने तत्वता द्यावया सिद्ध जाहलो. एका धेनूचे पालटे सहस्त्र द्यावया नेटे. सिद्ध जाहला सुय हटे परी नायकाती उभयता. मज ते सांगती शास्त्राधार. संकल्पे बद्ध झाला तो द्विजवर. तया पालटे अन्य विचार. तरी पाप अघोर ते असे. गोविक्रया समान जाण. पाप घडे हो तेणे दारुण. म्हणून शापिले मज लागून. कृकलासा होईल पापिष्टा. विनाकारण हा शाप त्यांनी. दिधला हो मज लागुनी. मग प्रार्थिता झालो मधुरवाणी. मग उच्छाप वाणी बोलिले. कृष्णकुमारांची दृष्टी पडता. तयुद्धार होय तुझ नृपानाथा. तोची प्रसंग जाण आता. सिद्ध निरुता पातलासे. पुढे कालांतरे करून देह झाला विसर्जन. यमदूत यवनी जाण. नेणे मज लागुनी यमलोका. यमाने माझा सत्कार. केला तेथे अत्यादर. विप्रशाप परम दुर्धर. गाठीच असे माझे पै. तया योगे करुनी जाण. मज बोले सूर्य नंदन. तू नृप पुण्य पावन. परी विप्रवचन न चुके. या लागी नृपवर्या पाही. मज भोगणे लागे सरळ देही. म्हणून प्राप्त झाले तिये समयी. तेची पाही भोगू आता. तरी तुम्ही आता ऐकावे. कृष्ण दर्शन मज करवावे. जाऊन तया ते निवेदावे. वृत्तांत माझा हा. ऐकून तयाचे उत्तर. धावत गेले कृष्णकुमार. करुनी देवा ते नमस्कार. समाचार सांगितला.
वृत्तांत ऐकताच देवे धाव घेतली यदुपुंगवे. दर्शन होताची रमा माधवे उद्धार केला तात्काळी. पाहुनिया स्वदेहासी नृगराज प्रवर्तला स्तुतीसी. हे जनार्दन ऋषिकेशी तोडी भवपाशासी माझिया. हे केशव मधुमूर संहरणा. हे कृष्ण विष्णू जनार्दना. जगपाळका दिनोद्धारणा नारायणा दयानिधे. अवलोकिता कृपानयनी पूर्वदेह आठवला मनी. दर्शन झाले मज लागुनी पूर्व पुण्ये करुनी स्वामिया. ऐसी स्तुती करिता रावो संतोष बोले रमाधवो. तू आचरलासी व्रत प्रभावो म्हणून पाहवो देव भेटी. या लागे केले कर्म जेते वाया जाईनाची नृपवर्या. आणि ब्राह्मण पूजनाची चर्या ती या समया फळलीसे. मग पाचारुनी समग्र कुमर तया प्रती बोले शारंगधर. म्हणे अन्याय केवता नृपवर कहर केवढा जाहला. या लागी ब्राह्मणाती जे भिवोन करीती तयाचे पूजन स्तवन. सद्भावे घालिती जे भोजन तरी मी जनार्दन संतुष्टे. रण उत्साह क्षत्रियांसी तृण उत्साह धेनुसी. आमंत्रण उत्साह ब्राह्मणासी कृपणासी धन उत्साह. म्हणून ब्राह्मण भोजनायसे साधन तो आणिक नसे. म्हणून पूजावे सायासे समयी अनायासे अभ्यागत. जरी शक्तीही नाही द्यावयासी आणि शक्तीही नाही दानासी. तरी नमन कीजे सद्भावेसी तेणे द्विजासी संतोष. इतुकेही न घडे जरी अभ्यंग स्नान सत्कारी. यासी तो वेचावे न लागे पदरी असलिया मुष्टीभरी अर्पावे. अहो या ब्राह्मणासाठी अवतार घे मी जगजेठी. स्वयेसोसी आटा आटी ब्राह्मणासाठी एवढी. ब्राह्मणांचे लांछन पाही स्वये मी मिरवित हृदयी. ब्राह्मणा ऐसे दैवत नाही भूमंडळा माझारी. ऐसी अपरी शिकवण कुमारा सांगे श्रीकृष्ण. या उपरी कथा अवलोकुन श्रोते जन परिसोतका. मग तो नृग राजश्रोमणी दिव्य देह पावन तेची क्षणी. आरूढ झाला विमानी नमस्कारुनी हरिते. या प्रकारे नृग नृपवर पावता झाला उद्धार. म्हणून या धरामर अगोदर पूजावे. पहा केवढ्या गर्यान भगवंते दिदलासे ब्राह्मणाते. ब्राह्मणाधीनाची प्राप्त दैवते ब्राह्मणाधीनते मंत्र. पहा या भूमंडळी विख्याती भगीरथे आणिली भागीरथी. ते जगाते पूर्ण करीती परी साधू उद्धरिती तयाते. एकदा भागीरथी तटाकी स्नान कीजे समग्र लोकी. तव नारद तेथे दुरोनी अवलोकी परीन स्पर्श सलीला. तव गंगा म्हणे मुनिवर्या दुरुनीच अवलोकुनिया. का स्पर्शो नद्याजी पाया करा छाया कृपेची. तव नारद म्हणे ते समयी तू जैसे पवित्र नाही. तव दर्शनेची पाही मुक्ती होय प्राणिया. मग स्नान केलिया सकळ क्षाळण होय तय अंगाचे मळ. पाप नवरे तिळभर राहे अचळ ब्रह्मभुवनी. तव गंगा बोले मुनिराया जे मी आले होया ठाया. तैचा नेम वचन आठव हृदया माझिया असे की. जगाचे पापाचे क्षाळण ते तव होतसे माझे न. परी माझे पाप मोचन तुमचे निजाण होतसे. महा हास्य करुणी देवऋषी मार्जन मज्जन केले तिसी. प्रवेशता झाला भुवनासी ब्रह्मलोकासी मुनिरावो. ऐसे साधूचे महिमान गंगावर्णी तसे आपण. म्हणून प्रार्थितो तुम्हा लागून पूजा साधुजन आदरे. सामर्थ्य असोनी अंगी शक्तीनुसार न पूजिती जगी. तरी तया ऐसा अभागी भुवन त्रयी नसेची. संसार तरी माईक आयुष्य जाण क्षणैक. येथे की जे पूर्ण विवेक करा सार्थक देहाचे. धन असलिया अपरमित काही नयेची पैसांगत. म्हणून की जे हिताहित हृदय श्री अनंत आठवुनी. ऐसा कथा भाग रमा माधवे कथिला जो स्वभावे. जग हे पावन करावे म्हणून स्वभावे निवेदित. तोची अर्थांतर बरवा तुम्हा निवेदिला श्रोतया. सर्वा चित्ती संशय न धरावा पुराणी पहावा प्रत्ययो. इति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सूत विरचित पंचमोध्याय गोढा. श्रीकृष्णार्पणमस्तु.